आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। घटना दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए सोबत अशी माहिती मिळते। शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप सोबत जाणार की नाही या संदर्भात संभ्रम असताना केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नव्याने मांडण्यात येणाऱ्या महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला पवार गट पाठिंबा देणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या विधेयकाच्या विरोधात शरद पवार गटाने मतदान केलेलं होतं, पण भाजप नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पवार गटाने भूमिका बदलल्याचं समजतंय। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत 2/3 संसद सदस्यांचा पाठिंबा मिळू शकला नव्हता। परिणामी हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। बदलत्या राजकीय समीकरणामध्ये येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक पुन्हा एकदा मांडलं जाण्याची योजना भाजपची आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भूमिकेमध्ये बदल सध्या केलेला आहे अशी माहिती मिळते। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका होती, मात्र ती भूमिका आता बदललेली आहे आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या घटना दुरुस्ती विधेयकावरून सुद्धा सध्या राजकारण पाहायला मिळते। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार की नाही या संदर्भात सध्या संभ्रम असताना केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नव्याने मांडल्या जाणाऱ्या महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला पवार गट पाठिंबा देणार आहे अशी सध्या माहिती मिळते। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या विधेयकाच्या विरोधात शरद पवार गटाने मतदान केलेलं होतं, पण भाजप नेत्यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर पवार गटाने भूमिका बदलल्याचं कळतंय। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळू शकलेला नव्हता। परिणामी हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। बदलत्या राजकीय समीकरणामध्ये येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक पुन्हा एकदा मांडलं जाण्याची भाजपची योजना आहे।